खरं मला आठवण झालंय काय. असो, आता या गुरुकुल मिशन बद्दल सगळी माहिती काढायला पाहिजे. सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या पाहिजे. आपल्या घरात नक्की काय ड्रामा चालू आहे ना, मला तर काही कळतच नाही. तू शांत बस. हा, तू असाच शांत बस. तो धैर्य बोंबलून बोंबलून काय सांगत होता आधी? हा, का माझं सावीवर प्रेम नाही. जे काय करतोय ना ते त्या नायकांकडून जमीन परत मिळवण्यासाठी करतोय, प्रेमाचं नाटक करतोय. आणि आता काय बोलतो, माझं सावीवर जीवापाड प्रेम आहे. सावी म्हणजे माझा श्वास आहे. अरे काय चाललंय? आणि ही हिरा, ही काय डोक्यावर पडलीये का रे? हा, कालपर्यंत धैर्याच्या माग माग फिरत होते. धैर्याला परत मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार होती ना ही. मग आता काय झालं? त्या सावीला जाऊन म्हणते सुखाचा संसार कर. मी जाते आणि गेली निघून. त्या हिराच्या हा, मेन माणूस राहिला की आपली आई. तिला तर सावीचं तोंड पण बघायचं नव्हतं. तिला धैर्याच्या आयुष्यातून आणि या घरातून बाहेर काढण्यासाठी किती कांड केले रे तिनं. हा, त्या अंगदला घेऊन किती मोठा कांड केला. आणि आता ही पण पलटली. आता काय म्हणते, मला सावी आणि धैर्याचं नातं मान्य आहे. तुझं कसं झालं माहितीये का? जमुरे नाच म्हणल्यावर ते माकड कसं नाचते, हा, असं तसं झालंय तुझं. नाही, माझं पण झालंय, पण तुझ्यामुळे झालंय. तू मोठा आहेस ना. सावी, एवढं पॅनिक व्हायची गरज नाही. काढूयात की आपण माहिती. मी एक काम करतो, माझे सगळे कॉन्टॅक्ट्स कामाला लावतो. आपल्याला पुढच्या 1-2 दिवसात सगळी माहिती मिळून जाईल. सो टेन्शन घेऊ नकोस. आणि पराग, रीना, तुमचे कशावरनं वाद सुरू होते? ही रीना एका हॉटेलचं प्रमोशन आले हो, कुठलंच काय काम घ्यायचं नाही म्हणायला लागले. पराग, अरे आता सध्या पप्पांची एवी करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अगं पण सावे, गेले काही दिवस आपण कुठलंच काम घेतलेलं नाही आहे ग. अशानं सगळीच कामं जातील, चॅनल पण जाईल आणि आपले पण 12 वाजतील इथं. ऍक्च्युली परागचं बरोबर आहे. म्हणजे आलंय काम तर घ्या की. हा, आणि राहिला प्रश्न एवीचा, तर मी आहेच मदतीला. अहो, तुम्ही कशाला उगाच. सावी, उगाच काय त्यात. आणि तसंही माझ्या सासरे बुवांबद्दलचं काम आहे. आता तू आणि भाऊ किती भारी आहात हे तर समजलंय मला. या एवीच्या निमित्तानं सासरे बुवांबद्दल पण जरा माहिती मिळत. हा, आता बाकी सगळं तर चांगलं होतच आहे, मग हे तरी कशाला मागं ठेवायचं. तसे हे काम म्हणजे तुझं पहिलं प्रेम आहे, बरोबर ना पराग? एकदम करेक्ट आहे. आपण घेऊया हे काम. मग सावे, घेऊया ना. आता तुम्ही सगळे हो म्हणताय तर मग घेऊया. चालतंय, डन. मी आता फोन लावतो हॉटेलवाल्याला, आम्ही हॉटेल बघायला येतो म्हणून. हा, तुम्ही चहा घ्या. पाणी पी. अरे दादा, पाणी नकोय मला, डोकं फिरलंय माझं. पाणी पी. अरे तू पकड. घे, पकडलं. एक. बस. बसलो. भास्कर, प्रत्येक वेळेस का नाही गरम डोक्यानं काम करायचं नसतंय. याच्या आधी गरम डोक्यानं आपण लय कामं केलीत, पण आता नाही. अरे डोकं चालत नाही माझं, डोकं फिरलंय. नाही, जा तू.
तू जा. तू ना एक काम कर, तू आता संन्यास घे. तुझ्याने काय नाही होणार. मी ना मी काहीतरी करणार. मी काय शांतपणे डोकं चालवल्याचं हे फळ आहे.